पंतप्रधानांनी देशाला आव्हान केलं की तेलाचा वापर कमी करा, सोनं 1 वर्षापर्यंत नाही घेतलं तरी चालेल. अशा प्रकारचे वेगवेगळे आव्हानं केलेली आहेत आणि या संदर्भामध्ये आपण महिलांकडून जाणून घेऊया की महिलांना नेमकं या संदर्भामध्ये काय वाटतं आहे. हे पंतप्रधानांनी केलेल्या आव्हानाबद्दल त्यांचा काय विचार आहे. मॅडम, काय सांगाल? पंतप्रधानांनी ज्याप्रमाणे आव्हान केलं की तेलाचा वापर कमी करा, सोनं 1 वर्षापर्यंत घेऊ नका किंवा इलेक्ट्रिक वाहनं वापरा, अशा काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? नमस्कार, मी डॉक्टर वंदना बडवाई. काल माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे आव्हान केलं देशाला ते काही अंशी खरंच आहे. कारण काय आहे की तेलाचा वापर म्हणजे पेट्रोल असो की आपलं घरात वापरण्याचं तेल असो, हे दोन्ही आपले पर्यावरणालाही घातक आहे, आपल्या शरीरालाही घातक आहे. त्याच्यामुळे कसं पेट्रोल हे आपण बाहेरून मागवतो म्हणजे कच्चं तेल, त्याच्यामुळे आपलं जे काही अर्थ जे आहे ते तिकडे विदेशी चलन हे आपलं वाया जातं आणि त्याच्यामुळे काय होतं की देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो. जर कमीत कमी आपण त्याचा यूज केला तर ते देशाच्या भवितव्यासाठी चांगलं आहे, पर्यावरणासाठी चांगलं आहे आणि आपल्या आरोग्यासाठी देखील. आणि आता झालं जेवणातलं तेल जे आहे ते तर जितकं वापरायचं तितकं वापरायचंच असतं, पण आपल्या आरोग्यालाही डॉक्टर म्हणतात की थोडं कमी तेल खा. तर पुढे जाऊन त्याला कमी करण्यापेक्षा आधीपासूनच जर आपण कमी केलं तर आपलं आरोग्य चांगलं राहील. आता आलं सोन्याचं. सोनं हे जरी आपली परंपरा असेल पण जिथे गरज असेल तिथेच ते घ्यावं. घेऊन फक्त लॉकरमध्ये ठेवण्यासाठी ते घेणं, कारण काय सोनंही आपल्याला बाहेरून मागवावं लागतं आणि त्याच्यासाठी पुन्हा परत आपलं चलन जाणार, अर्थ आपलं जाणार. त्यापेक्षा आपण कुठे शिक्षा आहे, कृषी आहे, व्यवसाय आहे आणि बाकी आपल्या व्यापारामध्ये जर त्याची गुंतवणूक केली तर ते आपल्यासाठी चांगली आपली बचत होईल आणि देशाची अर्थव्यवस्था बळकट होईल. त्यासाठी त्यांनी जे आव्हान केलं नक्कीच आपली पण बचत होईल आणि देशाची. मॅडम, एक सांगा की सोनं हा महिलांचा अगदी आवडता विषय आहे. तुम्हाला काय वाटतं, 1 वर्ष सोनं नाही घेतलं चालतं? नक्कीच चालेल आहे. कारण की जेव्हा देशाची गोष्ट येते तर तेव्हा माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी जनतेला जे आव्हान केलेलं आहे तर ते नक्कीच काहीतरी विचार करून केलेलं असेल. त्यामुळे सोनं ही आपली बेसिक नीड नाही आहे. 1 वर्ष काय, आपण जोपर्यंत आपल्या म्हणजे देशावरचं जे संकट आहे ते जोपर्यंत जात नाही तोपर्यंत सुद्धा सोनं घेऊ नका म्हटलं तरी हा निर्णय त्यांचा स्वागतार्हच आहे. तर मला तरी वाटतं की यामुळे काही खूप बिघडणार नाही आहे. म्हणजे आपण तेवढं धरू शकतो, म्हणजे वाट बघू शकतो ती. नक्कीच वाट बघू. तेलाचा प्रश्न येतो, महिलांशी, गृहिणींशी रिलेटेड आहे हा प्रश्न. तुम्हाला काय वाटते, तेलाचा वापर कमी केलेला तर होऊ शकतो? नक्कीच तेलाचा वापर जर का आपण कमी करतो आहे तर आपलं आरोग्य पण सुधारेल आणि त्याचबरोबर जी आता सध्या आपली आर्थिक व्यवस्था जी ढासळलेली आहे त्यामध्ये सुद्धा नक्कीच त्याचा भार पडू शकतो. तर या सगळ्याच्यामध्ये जर का फुल नाही तर फुलाची पाकळी हा विचार करून जर का आपण बघतो आहे तर घरात एका गृहिणींनी थोडंसं तेल वाचवलं तर देशाच्या पूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा मोठा हातभार सगळ्यांकडनं लागू शकतो. तुम्हाला काय वाटते पंतप्रधानांच्या या आव्हानाविषयी? नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी देशमुख. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे आव्हान केलं होतं की इंधन बचत आणि सोन्याचं शक्यतोवर कमीत कमी खरेदी करा, ते स्वागतार्थच आहे. आणि मला असं वाटतं की सोनं जर कमी किंवा न घेतलं सणावाराला तरी ते चालू शकतं, कारण ती एक बँकेतच आपण ठेवतो घेतल्यानंतर सर, तर त्याचा म्हणजे जास्तीत जास्त उद्योग म्हणा किंवा व्यापार किंवा अजून गुंतवणूक शाळेसाठी जरी केली तरी ते चालू शकतं. नक्कीच या सगळ्या महिला आहे, गृहिणीसुद्धा आहे आणि समाजामध्ये त्यांचं वेगवेगळं स्थानसुद्धा आहे. मात्र यांनीसुद्धा, पंतप्रधानांनी ज्याप्रमाणे आव्हान केलं त्याला कुठेतरी यांचासुद्धा हातभार लागताना दिसतो आहे. आणि एकंदर परिस्थिती जर बघितली तर पंतप्रधानांच्या या आव्हानाचं स्वागत होताना सुद्धा पाहायला मिळते आहे. कॅमेरामन साईस, सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.